मी गुलाब पाटील, सामाजिक कार्यकर्ता आणि छोटा शेतकरी. आता 15 तारखेपासून तुम्ही कोणत्या गावाला राहता दादा? मी नाचनखेडा गेल्या 2019 पासून आज पळतो. अतिवृष्टीचा फार मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. चुकीच्या नावावर पैसे गेले आहेत आणि त्याच्यामुळे वंचित शेतकरी आहेत. त्या वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. आता आमचं प्राणसाहेबांशी बोलणं झालं. प्राणसाहेबांशी बोलणं झाल्यानंतर कलेक्टर साहेबांनी एक समिती गठीत केली आणि त्याच्यात काकडे साहेब आहेत, मुक्ताईनगरचे प्रांताधिकारी, त्यांच्या मध्यस्थीने मग त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती बाकी चौकशी करणार आहे. परंतु आमची मागणी एकच आहे, जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पैसे पडत नाही त्यांच्या खात्यावर तोपर्यंत माघार नाही. कदाचित माझी तिरडी निघाली तरी चालेल, पण माझी माघार राहणार नाही. आता त्यांनी यादी दिली, परंतु त्या यादीमध्ये ज्यांच्या नावावर पैसे गेलेत अशा शेतकऱ्यांचे नावं दिलेत आणि कुठले वंचित 2-4 शेतकरी टाकलेले आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की मंजूर यादी द्या, त्याच्यात वंचित यादी स्वतंत्र द्या आणि जो घोळ झालेला आहे तर आम्हाला कोणाच्या नावावर पैसे गेले त्याची घेणं देणं नाही, परंतु जे घोळ झालेले आहेत त्याच्यातले जे शेतकरी आहेत त्यांची यादी द्या आणि त्या संपूर्ण लोकांच्या नावावर जे जे वंचित आहेत त्यांच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ते पैसे पडले पाहिजेत. ही आमची महत्त्वाची आणि मूळ मागणी आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत या ठिकाणून मी उपोषण सोडणार नाही. आता दादा आपलं गाव नाचनखेड, नाव? गुलाब प्रताप पाटील. आपण किती दिवसापासून बसले इथं? मी 15 तारखेपासून बसलो आहे, आज 4था दिवस आहे. तुम्ही जे आंदोलनाला बसले याचा शेतकऱ्यांचा जो पाठिंबा आहे, हो, हा पाठिंबा तुम्हाला मिळत आहे का? हा पाहिजे तेवढा नाही. आता मी या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करतो, जर असंच चाललं तर तुम्हाला एक दिवस फार वाईट होणार आहे आणि त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणार आहे. आता मी या ठिकाणी बसलो आहे, काही घेणं देणं नाही, परंतु एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. 1974 पासून मी चळवळीत आहे. वाटतं माणसाला आता बऱ्याच वेळेस वाटतं की नको बा एखादी अंगणवाडी शिक्षकांचं नेतृत्व केलं ते परवडतं, परंतु शेतकऱ्यांचं नेतृत्व करणं हे बिलकुल चुकीचं आहे असं या मताचं मी आहे. आता शेतकऱ्यांना एखादी बैलाला जर आपण आर ठोचली तो लात मारतो, परंतु शेतकऱ्यांना त्याच्यातलं काहीच वाटत नाही. याचं दुःख आमच्यासारखं वाटतं आणि त्याच्यामुळे असं वाटतं की शेतकरी हा विषय जाता सोडून द्यावा. अहो तुम्ही या शेतकऱ्यांनी शरद जोशी सारख्या माणसाला पाडलं, राजू शेट्टी सारख्या माणसाला पाडलं, बच्चू कडू सारख्या इतक्या चांगल्या लोकांना तुम्ही पाडलं, काय राहिलंय खाली? कशा करता आमच्यासारख्याने काम केलं पाहिजे? आतापर्यंत दादा शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्यांनी कामं केले त्या काम करणाऱ्या लोकांविषयी आपल्याला काय माहिती आहे त्याची, की त्यांनी हे आंदोलन खरोखर चालवलं असतं तर शेतकऱ्यांना हे दिवस आले असते का? नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली आहे, शेतकरी हा राजकारणात गुंफलेला आहे. प्रत्येकाच्या हातात वेगवेगळा झेंडा आहे आणि त्याच्यामुळे ते एकत्र येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना कोण एकत्र येऊ देत नाही? राजकारणी एकत्र येऊ देत नाही. हां, खरे या गोष्टीला शेतकरी एकत्र न येऊ द्यायला राजकारणी जबाबदार आहेत. आता या ठिकाणी देखील काही शेतकरी दचकून येतात. कोणी पाहून घेईल का, कोणी नाव सांगून देईल का, माझं काम होणार आहे, मला त्रास होईल, अशा पद्धतीने त्याच्यामुळे शेतकरी दचकून या ठिकाणी येत नाही. मी तर शेतकऱ्यांना एकच सांगतो, अरे जो झेंडा आहे ना तो झेंडा ती काठी बाजूला फेका, एकत्र या. जोपर्यंत एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कदापिही न्याय मिळणार नाही. तुमच्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे का? का तुम्हाला स्वतःहून तुम्ही बसले का तुम्हाला कोणी बसवलं? नाही, हे पहा, मी जुना चळवळीतला कार्यकर्ता आहे. कोणी बसवेल आणि कोणी सांगेल हा विषय माझ्याकडे नाही. मी स्वतः बसलोय आणि स्वतः असा बसलोय की शेवटच्या क्षणापर्यंत मी उठणार नाही. ठीक आहे. आज मी महाराष्ट्र राज्य कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकारी सदस्य आहे. काय पदावर काय सदस्य सदस्य संघटनेचं नाव काय?
कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्राचं त्याचं नेतृत्व कोण करते? नेतृत्व पूर्वी कॉम्रेड माणिक जाधव करायचे. आता कोण करते? आता कोण करतं ते असं सांगतो. कसं? पण त्या विचाराचं आहे मी, त्या विचारात घडलेलो आहे मी. जरी तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचे विचारधारेचे असले हां तरी महाराष्ट्राचं कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व कोण करते? हे पहा, मी बऱ्याच दिवसापासून आता त्या कॉन्टॅक्टमध्ये, पण त्या विचारात आहे मी. तसं मी 2000 त्यांच्यासोबत होतो. बरोबर. ते विचार माझ्यावर तो पकडाय किती 2000? 2000 2000 सालापर्यंत. आता सर्विस चालू आहे. हां बरं. त्यानंतर जेव्हा कारखाना बंद झाला, साखर कारखान्यात नोकरीत होतो, बंद झाल्यानंतर घरी आलो. हां. आणि घरी आल्यानंतर मी असं ठरवलं की घरी आल्यावर आता तुम्ही याच्याकडून काय करायचं? मी साखर कारखान्यात नोकरीत होतो कुठल्या? असू द्या. बरं. घरी आल्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला सगळं सोडायचं आणि व्यवस्थित आराम करायचा आणि घरचं पाहायचं. बरं. परंतु चळवळीतला माणूस थांबत नाही. बरोबर. 17-18 साली आमच्या त्या परिसरामध्ये आपल्या पात्रदर्शक एका घाटावरचा तिडक्याचा व्यापाऱ्याने 1,30,00,000 शेतकऱ्यांना फसवलं. तुम्हाला सांगतो ना, तो विषय आता या संदर्भात जोडले जाणार नाही. या उपजनाने तो विषय जोडले जाणार नाही नाही, मी काय इकडे पदार्पण काय केलं मी, ऐका नाही दादा, ऐका. या मताचा मी बरं. उपयोग करून घेतात शेतकऱ्यांचा. बरबादी केली शेतकऱ्यांची, राजकारण्यानेच केली. या मताशी मी ठाम आहे. अगदी बरोबर. सगळ्यांना कार्य तुमचं एकच मत आहे. तुमचा जो संताप जे तुमचं मत आहे हो आणि म्हणजे तुमचं म्हणणं असं की राजकारणी शेतकऱ्याचा उपयोग करून घेतात. हो उपयोग करून घेतात. आणि हा विषय जो आता अनुदानाचा विषय जो आहे अनुदानाच्या विषयासंदर्भात आता तुमच्या 6 मागण्या मंजूर झाल्या. हो कोणती मागणी बाकी आहे आता? नाही, आता मागणी एकच राहिलेली आहे, पैसे वर्ग करणं. ते कधी करणार आहेत तुम्ही? तर त्याच्या संदर्भात उद्याला प्रांत साहेब आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होणार आहे. बरं. हां मग अजून की तुमचं उपोषण आणखी किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालणार. 6 मागण्या कोणत्या? 6 मागण्या इथं दिल्या आहेत. वाचून दाखवा. ते 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाचा शहर व संपूर्ण तालुक्यात ज्या शेतकरी नागरिकांची शेती पिके घरे नुकसान झाले आहे, या सर्वांचे नुकसान भरपाई कोणताही भेदभाव न करता यादीतील शेवटच्या पात्र शेतकऱ्यांपर्यंत तात्काळ मिळाली. अधिकृत सरकारी यादीत नाव असलेल्या शेतकरी व नागरिकांच्या बरं बातम्या असं दादा ठीक आहे. ते मग आम्हाला मिळाल्याप्रमाणे 9 कोटीच्या जवळपास आकडा आलेला आहे. किती शेतकरी? शेतकरी सांगताय ना मला, कारण सांगतो मी तुम्हाला साहेब, आम्ही यांच्याकडे एक मंजुरी यादी मागितली. त्याच्यात व्हॉट्सअपला आले ना की इतके शेतकऱ्यांचं मग ते अनुदान काय ते कोणाला मिळालं नाही मिळालं ते आम्ही पत्रकारांच्या त्या ग्रुपला आलेले आहे. मग त्याच्यामध्ये त्या याद्यांमध्ये तुम्ही म्हणता की आम्हाला नाही, ती जी यादी दिली संख्या माहिती नाही. साहेब, ती जी यादी दिली यांनी काय केलंय, कोणी? प्रशासनाने बरं. यांनी काय केलंय, हां. जे नावं दिलेत, ज्या लोकांच्या नावावर पैसे वर्ग झालेत, ती यादी दिली आहे. त्याच्यात थोडेफार असं घुसळून दिले त्यांनी की जे वंचित आहेत ते. बरं तर आमचं आता म्हणणं असं आहे की यादी आम्हाला मान्य नाही. बरं मंजुरी यादी, वंचित यादी बरं. आम्हाला मिळायला पाहिजे. आणि मग याच्यात नाही का? हां समजेल आता उद्याला काय करतात. कारण परवाला आम्ही गेलो होतो, काल गेलो होतो आम्ही. कोण कोण? आम्ही आमचे कार्यकर्ते होते. तर त्यांना आम्ही सांगितलं, साहेब होत नसल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली की आम्हाला अशा पद्धतीने यादी पाहिजे, ही यादी आम्हाला मान्य नाही. आता तुम्हाला सांगतो आणखी अनेक आरोपी आहेत. आता तुमचं म्हणणं काय, मी तुमची बाईट वाचलेली आहे, एकदम तुम्ही बरोबर बोलले. एकदम तुमची बाईट वाचली आहे. आम्ही पाहिलं आहे किंवा मुख्य याला कार्याला मुख्य जबाबदार तहसीलदार. हो तहसीलदार म्हणता आम्ही तर कारवाई केली आहे, आरोपी जेलमध्ये, सगळ्या गोष्टी झालेल्या. मग आता काय पाहिजे का? अहो माझं म्हणणं काय आहे, जे आरोपी आहेत तेच फिर्यादी आहेत, त्याच्यात तुम्ही चौकशी करा ना. म्हणून केली आहे. आरोपी जे आहेत तेच फिर्यादी आहे, चौकशी अधिकारी तेच चौकशी अधिकारी आहे. हो मग तुम्ही तहसीलदार फिर्यादी आरोपी का नाही केला? तीच तर मोठी गोम आहे. तुम्ही करायला पाहिजे रात्री ना. कलेक्टर साहेबांनी, जर तुमचं म्हणणं आहे दादा हां. उपोषणकर्त्यांचं, जर तुमचं म्हणणं आहे की बुवा या सगळ्या प्रकरणाला जबाबदार हा तहसीलदार आहे, हो बरोबर, आणि तहसीलदार आहे, तर मग तहसीलदारावर तुम्ही ॲज अ शेतकरी म्हणून, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही आत्ताही FIR आत्ता दाखल करू शकता. तुम्हाला तहसीलदार तुम्ही का करत नाही? नाही मग आता चौकशी होईल ना.
चौकशी कारण जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी अधिकारी नेमले. जोपर्यंत तहसीलदारांना आरोपी करण्यात येत नाही किंवा तहसीलदार तुम्ही फिर्याद दाखल करत नाही तोपर्यंत तहसीलदार कसं काय जबाबदार म्हणता का खरा आरोपी आहे. अहो ते पा ते बॉस आहेत. अरे बॉस राहू दे ना, तो बॉस म्हणजे का तो काय मला की का तो शासनाचा कर्मचारी आहे. कर्मचारी जर असले तर खालचे कर्मचारी चुका करतायत, प्रांत हा यांचं कंट्रोल असलं पाहिजे ना. माझं म्हणणं कोणताही अधिकारी हा शासनाचा कर्मचारी असतो, जनतेचा कर्मचारी असतो. हो. शासनाचा नोकरदार आणि जनतेचा कर्मचारी जनतेचा सेवक असतो. जसं लोकप्रतिनिधी आमदार असो खासदार असो हे सेवक आहेत, हो लोकप्रतिनिधी आहेत बरं का. मग तुमच्या उपोषणाला आजपर्यंत आमदारांनी भेट का दिली. आता आमदारांना वाटलं असेल काहीतरी हे उपोषण चुकीचं आहे असंही वाटू शकतं आमदार साहेबांना. चुकीचं आहे बा, त्यांना पटत कोणताही नसेल. राजकारणी काय विरोधी पक्ष काय आहेत नाही तुमच्याकडे आता त्यांना काय वाटत असेल त्यांना माहित. वाटत आता आहे हे पहा, सत्तेत महाराष्ट्रात कोण आहे? भाजप आहे. इथं सत्ता शिंदे सेनेचे आहे. भाजप हा राजकारणाचा विषय भाजप हा विषय. मग भाजपचे कोण आले तुमच्याकडे. नाही ना, कोणी येत नाही, येणार नाही ना ते. मी सांगितलं काय की राजकारण्यांना काही घेणं नाही शेतकऱ्यांबद्दल, हे शेतकरी समजून घ्यायला मला पाहिजे. सांगा तुमच्याकडे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीबाग आले माझे आमदार नाही आले. का आले नाही बुवा ते? काय चाललंय संदर्भ आहे ना काय दिशाभूल चालू आहे उपोषण काय आहे. आता हे पहा, थांबा एक मिनिट. बरं का की भाजपचे व तुमच्याकडे माझे आमदार जे आता नेते आलेले भाजपमध्ये ज्येष्ठ नेते झालेले आहेत हो. ते आले माझे आमदार दिलेबाग नाही आले. ते समजा पक्षांतर हे चालू होतं बरोबर ते आले. विद्यमान आमदार आले, नाही आले. त्यानंतर वैशिष्ट्य आल्या, नाही आले. अमोल शिंदे आले, नाही. त्यानंतर भाजपचे कोण तालुका अध्यक्ष आले, कोणी आलं? शहराध्यक्ष आले. नाही आले. विशेष म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष शिल्लक आहे का. नाही. विरोधी पक्ष नेता कोण आहे कोणी नाही. सांगा बरं. कोणी नाही. विरोधी पक्ष. काँग्रेस जे काँग्रेसवाले आले. काँग्रेसचे आवांत हो. त्याचा नेता कोणी आला. सचिन सोमोशी तिथला. मी काय विचारतोय तथाकथित नेत्यांचे नाव सांगा पदावर कोणी ते लोक आले म्हणजे कोणी. तुमच्या उपोषणाची दखल कोणताही राजकीय पक्ष सत्ताधारी विरोधक घेत नाही. MIM असो काय ते असे काय असेल नसेल ते कोणी आले का तुमचं कोणी आले तुमची दखल का कोणी काय घेत नाही काय कारण काय नाही, त्यांना काहीतरी वाटत असेल त्याच्यात. काहीतरी वाटत म्हणजे काय म्हणजे काहीतरी वाटत म्हणजे तुमचं उपोषण उद्या योग्य आहे कदाचित म्हणजे. ऐपात त्यांना सगळ्यांनाच बऱ्याच नेत्यांना असं वाटतंय की पैसे दिले म्हणजे आपण सत्तेत बसतो. म्हणजे कोण सगळ्यांनाच सध्या राजकारण हे भाजपवाले असं हे पहा भाजपवाले कोणताही राजकारणी या शेतकऱ्याच्या जीवावर राजकारण करतो. हां. जे आव्हानता आम्ही शेतकरी कैवारी आहोत. हा कैवार शब्द माहिती तुम्हाला हो. कैवारी हो. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या पाण्याच्या सिंचनाच्या शेतीच्या याच्या त्याच्या आम्ही सोडलं. कोणताही राजकारणी विरोधी पक्ष आणि कोणी त्यांच्याकडे येते या उपचाराचा नेमकं काय गमक काय. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली आहे, भारतीय जनता पक्ष हा मी काय म्हणतो दादा पैशांवर लोकांना विकत घेत आहे. आपलं म्हणणं असं आहे की आरोपी बी तोच आहे आणि फिर्यादी तोच आहे. मग तुम्ही आतापर्यंत त्या फिर्यादी किंवा आरोपीवर केस FIR दाखल का केली पहा, नाही? मला हा विषय उशिरा कळलेला आहे आणि त्याविषयी नक्कीच मी आता पाऊल टाकलेलं आहे. माझी माघार राहणार नाही. ठीक आहे. आपलं किती दिवस चालणार आहे? नाही, पाणी घेतो. अन्न अन्न त्या अन्न अन्न त्या 4 दिवस झालं का 4 दिवस. 14 दिवस हे नेमकं हे उपोषण नेमकं नेतृत्व चालू हे समजत नाही ना हो. याला म्हणतात पत्रकारांचं पोस्टमॉर्टम बरोबर. लाक्षरी उपोषण आहे. 5:30 वाजता फोटो काढा पण चालू त्याला लाक्षरी उपोषण म्हणतात. तुम्ही दिवसभर शेतकरी जाता कुठे आणि आम्हाला माणसाला एखादा बसलेला त्यावर कोणी पाठिंबा देत नाही. मग शेतकऱ्याला मारून मरेल उद्या मी शेतकरी काय करतो फोटो काढून का कोणामुळे मला हे सांगतो का हां?
पुढं कर.